नमस्कार. आज आपण करणार आहे तर सातारा स्पेशल झणझणीत असं महाद्या किंवा ह्याला शेंगदाण्याची आमटी असंही म्हणतात. भाजीला काही नसेल किंवा स्वयंपाकरांचा कंटाळा आला की झटकीपट असं 5 मिनिटांमध्ये महाद्या तयार होत आहे. रेसिपीला सुरुवात करू. मोठे 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. हे भाजी करण्यासाठी जास्त तेल वापरायचं. एक छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची, कच्ची फोडणी ठेवायची नाही. मोहरी चांगली तडतडले छोटा चमचा जिरे टाकायचे आणि जिरे चांगले फुलून द्यायचे. जेवढी चांगली फोडणी बसेल तेवढी भाजी तयार चांगली होती. 10 ते 12 कडीपत्त्याची पानं आणि 1 पिंच हिंग टाकायचं आणि त्यामध्ये मिडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत बारीक कापून, तेही टाकून घ्यायचे. या भाजीमध्ये लसूण वापरत नाही तर कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत चांगला परतून घ्यायचा. लो ते मिडियम गॅस ठेवला आहे. कांदा चांगला असं परतलेला आहे. आता असंच कांदा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये आता एक छोटा चमचा हळद टाकून घ्यायची. गॅस बारीक ठेवायचं. पावडर मसाला टाकताना 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा. 1 चमचा लाल तिखट टाकायचं. हे भाजी जरा झणझणीत असते त्यामुळे तिखट असतं जास्त वापरायचं. तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल कमी वापरायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. हे बारीक गॅस ठेवायचं. त्यावरती मिक्स करायचं कारण पावडर मसाले जळतात मोठ्या गॅस केल्यावर. आणि त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि मसाले चांगले शिजवून द्यायचे 1 ते 2 मिनटासाठी. 1 ते 2 मिनटाचा चांगले मसाले शिजलेले येतं. त्यामध्ये आता हे शेंगदाण्याचं कूट करून घेतलं ते टाकून घ्यायचं. असं मोठं मोठंच वाटून घ्यायचं, एकदम असं बारीक करायचं नाही आहे. ते टाकून घेतलं की 2 ते 3 मिनटासाठी असं परतून घ्यायचं. पाणी न टाकतं बारीक गॅसवरतीच 2 ते 3 मिनटाचं चांगलं परतलेलं आहे. तुम्हाला जर सुक्की जर भाजी करायची असेल तर असंच परतून घ्यायचं 2 ते 3 मिनटासाठी. छान सुक्की भाजी तयार होती आणि प्रवासामध्ये न्यायसाठी 8 ते 10 दिवसासाठी टिकवती. पण आता आपण थोडी सरभरीत भाजी करणार आहे तर चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी. त्यामध्ये 1 वाटीभर पाणी टाकलेलं आहे. पाणी गरमच वापरायचं, थंड वापरायचं नाही. एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटासाठी बारीक गॅसवरती चांगलं वाफवून घ्यायचं आहे. मग 2 ते 3 मिनटात चांगलं असं भाजी वापरलेली आणि चांगली अशी शिजाय पण लागली. एकदा असं मिक्स करून घ्यायचं. मग एक संग चांगली भाजी तयार झाली. त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं. मग सातारा स्पेशल झणझण असं महाद्या तयार झालं आहे आणि झटकीपट तयार होते. आपल्या भाजीचा कंटाळा आला किंवा झटकीपट असं काही करून खाऊ वाटलं की 5 ते 6 मिनटामध्ये भाजी तयार होती. बाकी छान असं भाजी तयार झाली आणि न मसाला वाटता काही न करता असं झटकीपट तयार होती. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, चॅनल जर नाही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.